यानंतर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। अहिल्यानगर मधील संगमनेरचं राजकीय वातावरण काही केला अशांत होतच नाहीये। शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एकाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काय घडतंय नेमकं संगमनेर मध्ये पाहणार आहोत या रिपोर्टमधून। संगमनेर अशांत करण्याचा कुणाचा प्रयत्न? शिंदेंच्या आमदारावर जीवघेणा हल्ला। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे। राजकीय पटलावर शांत संगमनेर अशी ओळख असलेल्या याच संगमनेरला अशांत करण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत। शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली। अमोल खताळ हे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते। संगमनेर फेस्टिवलचं उद्घाटन करून ते बाहेर पडत होते। एका युवकाने हात मिळवण्याच्या बहाण्याने थेट हल्ला चढवला। हस्तांदोलन करण्यासाठी गेला आणि कानशिलात लगवण्यासाठी पुढे आला। तात्काळ सुरक्षा रक्षकांनी त्याला अटकाव केला आणि हल्लेखोराला ताब्यात घेतलं। गणेशोत्सव सुरू असल्यामुळे आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समाजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे। त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल। पुन्हा विनंती करतो, सर्वांनी शांत राहायचं आहे। खताळांच्या आवाहनानंतरही संगमनेरमध्ये रात्रभर तणाव दिसून आला। अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमा झाले। पुणे नाशिक महामार्ग रोखून धरत समर्थकांनी टायर पेटवून निषेध व्यक्त केला। खताळांवर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे कारण अद्यापही समोर आलं नाही। पोलीस तपास करतायत, मात्र याचं बिल बाळासाहेब थोरातांवर फाडलं जात आहे। असं झालंय, संग्राम बापूंवर हल्ला झाला 8-10 दिवसापूर्वी। त्यांना जर आपण कडक कारवाई जर केली असती तेव्हाच त्यांच्यावर, तर आज आमदारांवर हा हल्ला झाला नसता। आणि आम्ही खऱ्या अर्थाने सांगतो की 40 वर्षाची सत्ता जे जाईंट किलर आमचे आमदार यांनी जी सत्ता उलथवून टाकली आहे, हे काँग्रेसचे लोक, बाळासाहेब थोरात असतील, सत्यजित तांबे असतील, दुर्गाताई तांबे असतील, जयश्री थोरात असतील, यांनीच आमच्या भाऊवर हल्ला केलेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात आणि अमोल खताळ यांना विखेंचा खबऱ्या म्हणून हिणवलं। मात्र त्याच खबऱ्याच्या हातनं विखेंनी थोरातांना धोबीपछाड दिला। 8 वेळा आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात त्यांना अखेर पराभवाचा सामना करावा लागला। आणि ही चल मनात धरून काही महिन्यांपासून अनावश्यक मुद्दे बाहेर काढत संगमनेरला थोरात अशांत करत असल्याचा आरोप आमदार खताळांनी केला। कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली, पालकमंत्री महोदयांकडून झाली, महाराष्ट्रातील कमीत कमी 10 मंत्री महोदयांनी मला विचारणा केली। 60-70 आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला। मी त्यांना सांगितलं, साहेब, अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही, कारण या मावळ्यामाग ही लाखोनी जनसमुदाय या संगमनेर तालुक्यातला समुदाय आहे। आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांनी संगमनेर शहरात मोर्चा काढत जाहीर निषेध सभा घेतली। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अगदी आवर्जून उपस्थित राहिले। 40 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांना पराभव पचनी पडत नसून त्यांना लोकशाही नाही तर ठोकशाही मान्य असल्याचा त्यांनी घणाघात केला। तर लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे ठोकशाहीचे भाषे, ठोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केली आहे। आपल्याला एवढं सांगतो की आम्ही, जसं अमोल म्हटलं, आम्ही आमचा संयम सोडला नाही, परंतु जशी जर वेळ आली तर जसं तसं उत्तर देणे सुद्धा ताकद आमच्यात आहे, मला सांगितलं। खताळांवरील हल्ल्यानंतर बाळासाहेब थोरातांवर आरोप होऊ लागले। यानंतर बाळासाहेब थोरातांनी आरोपी प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ यांचे फोटो समोर आणत प्रकरणात एक ट्विस्ट आणला। एवढंच काय तर जिल्ह्यातले पालकमंत्र्यांनी वाद मिटवायचे असतात, मात्र हे पालकमंत्री संगमनेरात येऊन वाद वाढवत असल्याची टीका पालकमंत्री विखे पाटलांवर केली। नाही, आता हे सगळ्यांना माहिती आहे कसं झालेलं आहे। आता सोशल मीडियावर ते फिरतं आहे, तो माणूस कोणाचा होता हे बी सोशल मीडियातून दिसते, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा पोलिसांकडून तपास झाला पाहिजे
आणि स्पष्ट निवेदन हे पोलिसांनी केलं पाहिजे, ही अपेक्षा माझी आहे. संगमनेरमध्ये मागील काही काळात हनुमान जयंतीचा वाद, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावरील हल्ला आणि त्यानंतर एकामागे एक आरोप प्रत्यारोप, मोर्चे, रास्ता रोको आणि आता थेट सत्ताधारी आमदारावर हल्ला. यातनं एक स्पष्ट होत आहे ते म्हणजे कधी काळी सुजलाम सुफलाम आणि मोठ्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेलं संगमनेर सध्या राजकीय कुरघोडी आणि वादविवादामुळे चर्चेत येत आहे. सुनील दबंगे, NDTV मराठी, संगमनेर.